नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा, त्याच्यानंतर तुमची तलाठी भरती, पोलीस भरती, संयुक्त परीक्षा या सगळ्याच परीक्षांसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. सोबतच तुम्हाला इथं एक पुस्तक सूची मी सांगत आहे. डेफिनेटली त्या पुस्तक सूचीचा तुम्हाला उपयोग होईल. आता याच्यामध्ये ज्या तलाठी भरती परीक्षा, पोलीस भरती, नगर परिषद भरती या ज्या परीक्षा असतात ना, तर या परीक्षेमध्ये जीकेचा जो आवाका आहे ना, तो जीकेचा आवाका खूप मोठा आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही कितीही वाचलं तरी सुद्धा इथं तुम्हाला ते कंटेंट कमीच वाचतं. पण अॅक्युरसी काय आहे, नक्की काय विचारलं जातं, याच्यासाठी तुम्हाला काही पुस्तकं वापरावी लागतील आणि त्याच पुस्तकावरती आधारित आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. डेफिनेटली तुम्हाला या पुस्तकाचा फायदा तुमच्या येणाऱ्या तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी होऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथं अदर एक्झाम मध्ये जर तुम्ही गेलात ना, इथं अदर एक्झाम मध्ये इथं तुम्हाला कॉन्स्टेबल, एज्युकेशन, टीईटी, करंट एक्झाम असे सगळे इथं सेक्शन दिसतील. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही सेक्शन मध्ये जावा, इथं तुम्हाला भरपूर सारी पुस्तकं मिळतील. जसं की मराठीसाठी असेल, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल साठी सेपरेट असेल, जीके असेल, जीएस असेल, ठीक आहे. तर अशी सगळी पुस्तकं तुम्हाला इथं दिसत आहेत. याच्यामध्ये आता आपण एक पुस्तक मी तुम्हाला सांगते, जे आपण जसं इथं आपण बुक रिव्ह्यू किंवा तुम्ही असं म्हणू शकता की याच पुस्तकावरती आधारित मी काय करत आहे, इथं तुम्हाला हे लेक्चर घेत आहे, ठीक आहे. ओके, तर इथं तुम्हाला जनरल नॉलेज, ठीक आहे. एकच मिनिट थांबा, पुस्तक मी दाखवते तुम्हाला. हे बघा, तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकावरती आधारित आपण लेक्चर सिरीज इथे कंडक्ट करतोय. तर हे पुस्तक तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल, नवीन पुस्तक आहे, बघून घ्या. पोलीस कॉन्स्टेबल, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, भूकरमापक, ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट, कृषी सेवक, आरोग्य सेवक, लिपिक, स्टाफ नर्स, तत्सम सरळ सेवा परीक्षा, सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. स्पर्धा परीक्षा, जनरल नॉलेज, 6,500 वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं उत्तरासहित दिलेले आहेत. गट ब, गट क, पूर्व आणि मुख्य परीक्षा, समाज कल्याण, धर्मादाय आयुक्त, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा, 30,000 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करणारं हे एकमेव पुस्तक तुम्हाला इथं मिळत आहे. पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. 416 रुपये इथं तुम्हाला ऑफर प्राइस आहे, तर लक्षात घ्या. पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून मागवलं तर तुम्हाला एक 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक मिळून जाईल, किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता. अदर ठिकाणी जर तुमच्या सिटीमध्ये मोठे पुस्तक विक्रेते असतील तर तिथं पण तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल, ठीक आहे. ओके, आता या पुस्तकामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे आहेत ते आपण बघूया. तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील. आता याच्यामध्ये सेक्शन आहेत, लक्षात घ्या. जसं की प्राचीन भारताचा इतिहास. बघा, कुठलीही तुमची स्पर्धा परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जीके जीएस मध्ये ना प्राचीन भारताच्या इतिहासावरती क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. ओके, तर हा जो प्राचीन भारताचा सेक्शन आहे, हा आपण इथं डेमो म्हणून घेत आहोत, लक्षात घ्या. असे 30,000 प्लस प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहेत. तर सिंधू संस्कृतीचा स्पेशल सिलेबस तुमच्या राज्यसेवेच्या परीक्षेला राहतो, पण ज्या काही सरळ सेवाच्या परीक्षा आहेत तिथं पण तुम्हाला सिंधू संस्कृतीवरती प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. ओके, तर पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिलं विधान आहे, या संस्कृतीतील लोक गहू, तांदूळ, जव, घेवडा, वाटाणा यांसारखी पिके घेत, ठीक आहे. ओके, दुसरं विधान आहे, या संस्कृतीतील लोकांना कापूस आणि ऊस ही पिकेही माहित होती.
तिसरं विधान आहे, या संस्कृतीतील लोकांना घोडेस्वारीची अतिशय आवड होती असं दिसून आलेलं आहे. उत्खननामध्ये येथील लोक वापरत असलेल्या वजनदार व धारदार लोखंडी तलवारी सापडल्या आहेत. आता सिंधू संस्कृतीमधले लोक लोखंड वापरत होते का ते तुम्हाला माहित पाहिजे. आणि खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, फक्त 1 आणि 2, फक्त 3 आणि 4, फक्त 2 आणि 4 आणि फक्त 1, 2, 3, 4 सर्व. तर मी वेळ देते तुम्हाला. जरी हे आपले लेक्चर रेकॉर्डेड असले तरी सुद्धा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला किती उत्तर येत आहेत हे इथं लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, मी तुम्हाला एक हिंट दिली होती की सिंधू संस्कृतीमध्ये लोखंडाचा शोध लागलेला होता का. बघा, पहिलं विधान जर बघितलं तर इथं गहू, तांदूळ, जव, घेवडा, वाटाणा ही पिकं सिंधू संस्कृतीमध्ये जी लोक होती ना ती घेत होती. बरोबर, म्हणजे आपलं पहिलं विधान बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे म्हटल्यानंतर फक्त तिसरा आणि चौथा ऑप्शन आपला इथे इलिमिनेट होतो. याला म्हणतात 50-50% वाला क्वेश्चन. 50-50 म्हणजे कसं, इथं बघा, आता तुम्हाला अ आणि ड मध्ये कन्फ्युजन आहे. बरोबर, ड मध्ये तर सर्वच बरोबर आहेत म्हणून दिलेलं आहे. ड मध्ये जर तुम्ही बघितलं सर्व बरोबर आहे म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. अ मध्ये 1 आणि 2 बरोबर आहे असं सांगितलंय. तर पहिलं विधान बरोबर आहे. आता तुमचं उत्तर पूर्णपणे राहील की दुसरं विधान तुम्हाला कितपत माहित आहे. बरोबर, ओके. पण जर तुम्हाला माहित असेल की सिंधू संस्कृतीमध्ये लोखंडाचा शोध लागलेला नव्हता तर तुम्ही आरामात आन्सर इथं टिक मार्क करून देऊ शकता. ठीक आहे, ओके. तर बघा, इथं कापूस आणि ऊस ही पिकं माहित होती, लक्षात घ्या. इथं लोखंडाच्या तलवारी सापडलेल्या नव्हत्या आणि घोडीस्वारीचा पण इथं प्रश्न येत नव्हता. त्याच्यामुळे उत्तर काय आलं आपलं, फक्त 1 आणि 2. सो 4 सेंटेन्स वाचल्यानंतर इलिमिनेशन मेथडची सवय थोडीशी लावून घ्या. इलिमिनेशन मेथडने काय होतं, इथं आपला टाइम जो आहे ना तो टाइम खूप जास्त वाचतो, म्हणजे पेपर आपला कव्हर होतो व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, डायरेक्ट असे तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातात तुमच्या ज्या सरळ सेवा भरतीच्या एक्झाम असतात. सिंधू संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला म्हटलंय. सिंधू संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला. 1922, 1822, 1912, 1812. सिंधू संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला. 2 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा, मी तुम्हाला वेळ देते. सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला. ओके, इझी क्वेश्चन असतात पण फॅक्च्युअल असतात, त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन होतं. तर सिंधू संस्कृतीचा शोध 1922 बरोबर आहे का बघा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 1922 हे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश हे सिंधू संस्कृतीमधील शहरांचं वैशिष्ट्य होतं. काय वैशिष्ट्य होतं सिंधू संस्कृतीमधील शहरांचं. आदर्श रचना. इथे 1922 बघा, ऑप्शन बघा, 1822 पण दिलेलं आहे. ठीक आहे, 1912 पण दिलेलं आहे, 1812 पण दिलेलं आहे. तर आधी हे माहित पाहिजे की 1900 मध्ये का 1800 मध्ये. बरोबर, ठीक आहे, जवळजवळचे ऑप्शन असतात. ओके, तो पुढचा क्वेश्चन घ्या. सिंधू संस्कृतीमधील शहरांचं वैशिष्ट्य तुम्हाला विचारलंय. डांबरी रस्ते होते का नाही, विस्तीर्ण सुंदर बागा होत्या का नाही, गोलाकार घरे होती का नाही, आदर्श रचना. बरोबर, आदर्श रचना हे सिंधू संस्कृतीमधील घरांचं वैशिष्ट्य होतं. काटकोनामध्ये रस्ते वगैरे पुढे त्याच्यावरती क्वेश्चन येतील. तर उत्तर काय आलं तुमचं, आदर्श रचना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये शहरातील जे रस्ते होते, सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये शहरातील जे रस्ते होते ते रस्ते सरळ व रुंद असून डॅश डॅश असे असत. रुंद दिलंय, अरुंद दिलंय हे पण तुम्ही व्यवस्थित वाचा. पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण होते, नैऋत्य वायव्य, आग्नेय ईशान होते, पूर्व दक्षिण, पश्चिम उत्तर होते का पूर्व पश्चिम, नैऋत्य ईशान्य होते. 4 नंबरचा प्रश्न बघा, काय येईल उत्तर. कसे होते रस्ते, लक्षात ठेवा, सरळ होते, रुंद होते आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर होते. ठीक आहे, तिन्ही पॉइंट वरती तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यामुळे हे सगळे पॉइंट्स आहेत ना, हे सगळे पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश संस्कृतीतील धर्मामध्ये, क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, डॅश डॅश संस्कृतीमधील धर्मामध्ये
स्नानाला असाधारण महत्व असावे असं दिसून येतं. आर्य संस्कृती, ग्रीक संस्कृती, सिंधू संस्कृती का अश्मयुगीन संस्कृती? आता हे क्वेश्चन सिंधू संस्कृतीशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे उत्तर काय येणार आहे तुमचं? सिंधू संस्कृती. ठीक आहे, लक्षात घ्या. सिंधू संस्कृतीमध्ये, सिंधू संस्कृतीतील धर्मामध्ये कशाला महत्व आहे? स्नानाला असाधारण महत्व इथं असलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, 6 नंबरचा क्वेश्चन इथं तुमच्या समोर आहे. कालीबंगन आणि लोथल, बघा शहरांची नावं काय दिलेत? कालीबंगन आणि लोथल येथील शहरांच्या सर्व बाजूंनी डॅश डॅश असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आले. शहरं कोणती दिलेत? कालीबंगन आणि लोथल. तारांचं कुंपण, तटबंदी, खंदक का दाट झाडी? 6 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये तुमचं दाट झाडी हा ऑप्शन इलिमिनेट होईल, तारांचं कुंपण हा ऑप्शन इलिमिनेट होईल. 2 ऑप्शन राहतात, खंदक आणि तटबंदी. काय येईल उत्तर बघा? खंदक आणि तटबंदी. 6 नंबरचा क्वेश्चन. चला, इमेजेस तुम्ही पाहिल्या असतील पुस्तकामध्ये. उत्तर काय येईल? तटबंदी. ठीक आहे, तर कालीबंगन आणि लोथल इथली जी शहरं होते, त्या शहराच्या सगळ्या बाजूनी तटबंदी असल्याचं इथं दिसून येतं. ठीक आहे, डॅश डॅश या शहराला मृतांचं शहर असं म्हणतात. डॅश डॅश या शहराला मृतांचं शहर असं म्हणतात. हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल आणि कालीबंगन. उत्तर काय येईल बघा? कोणत्या शहराला मृतांचं शहर असं म्हणतात? हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल आणि कालीबंगन. 7 नंबरचा क्वेश्चन, फटाफट उत्तर द्या. कायम तुम्हाला हडप्पा, मोहेंजोदडो मध्ये कन्फ्युजन होणार आहे, त्याच्यामुळं जेवढे क्वेश्चन हडप्पाशी रिलेटेड आहेत, जेवढे क्वेश्चन मोहेंजोदडोशी रिलेटेड आहेत, वारंवार रिवाइज करा. उत्तर आहे मोहेंजोदडो. ठीक आहे, तर मोहेंजोदडो हे जे शहर होतं, या शहराला मृतांचं शहर असं म्हटलेलं आहे. मोहेंजोदडो शहराची लोकसंख्या जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी होती. 5,000, 35,000, 60,000, 1,00,000. क्वेश्चन काय दिलाय बघा, मोहेंजोदडो शहराची संख्या किती होती? आता हे सगळे नवीन क्वेश्चन आहेत, काही कॉमन क्वेश्चन तुम्हाला मिळत असतील, पण या क्वालिटीचे क्वेश्चन फक्त आणि फक्त आपल्याच पुस्तकामध्ये बघायला मिळतील. तर हे शहर मोठं होतं, लक्षात घ्या. याची लोकसंख्या जास्तीत जास्त 35,000 होती. ठीक आहे, किती होती? 35,000. डॅश डॅश हे जगातील प्राचीन बंदरांपैकी एक होय. कालीबंगन, कालीसागर, लोथल आणि हडप्पा. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. 9 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश हे जगातील प्राचीन बंदरापैकी एक होय. हडप्पा फक्त कालीसागर पण इथे इलिमिनेट करू शकता. लोथल हे जे आहे, लोथल हे प्राचीन बंदरापैकी एक होतं. तुम्हाला पुस्तकामध्ये सगळे प्राचीन बंदराच्या लिस्ट दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोहेंजोदडो येथील घरे सर्वसाधारणपणे डॅश डॅश असत. आता बघा, सिंधू संस्कृतीवरती जर एवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले असतील, तर परीक्षेमध्ये कुठलाच क्वेश्चन तुमचा सुटणार नाही, बरोबर? कारण सगळे क्वेश्चन तुमच्या हाताखालून जातात. याच्या बाहेर तर सिंधू संस्कृतीवरती क्वेश्चन विचारले जाणारच नाहीत. ओके, बघा, मोहेंजोदडो इथली घरं कशी असत असं विचारले तुम्हाला. कौलारू, आयताकृती, नक्षी काम केलेली का चौरसाकृती? ठीक आहे, ओके. कशी होती घरं असं तुम्हाला विचारले. 10 नंबरचा क्वेश्चन, फटाफट उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. 10 नंबरचा क्वेश्चन, चौरसाकृती होती, बरोबर. कशी होती? चौरसाकृती होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश ही मोहेंजोदडो येथील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू होय. सार्वजनिक स्नानगृह, प्रचंड गोदी, भुयारी रस्ता, राजवाडा. राजवाडा येणार नाही, भुयारी रस्ता येणार नाही. 2 ऑप्शन मध्ये फक्त तुम्ही सांगू शकता सार्वजनिक स्नानगृह आणि मोठी गोदी किंवा प्रचंड गोदी. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, मोहेंजोदडो, कन्फ्युजन फक्त हडप्पा आणि मोहेंजोदडो याच्यामध्ये होणार आहे. तर जे ग्रेट बाथ आपण म्हणतो, सार्वजनिक स्नानगृह, हे मोहेंजोदडो येथील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू होय. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे चला बघा,
सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे डॅश डॅश असत. दगड आणि विटा यांनी बांधलेली, लाकडी, कौलारू, उतरत्या छपराची. कशी होती सिंधू संस्कृतीतील लोकांची घरं असं तुम्हाला विचारले. बघा, दगड विटा त्या काळामध्ये होत्या का? होत्या, बरोबर होत्या, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन इलिमिनेट होतील. तर सिंधू संस्कृतीमध्ये तुम्हाला जी लोकांची घरं दिसत होती ती दगड आणि विटांनी बांधलेली दिसत होती. ठीक आहे, ओके. डॅश डॅश येथे जगातील अतिप्राचीन तांदूळ सापडला आहे. डॅश डॅश येथे जगातला अतिप्राचीन तांदूळ सापडला आहे. हडप्पा या ठिकाणी, कालीबंगन या ठिकाणी, लोथल या ठिकाणी, मोहेंजोदडो या ठिकाणी. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. 13 नंबरचा क्वेश्चन. चला, तर लोथल या ठिकाणी अतिप्राचीन तांदूळ सापडला आहे. कुठं? लोथल या ठिकाणी. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर पण इथं दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आता इथं तुम्हाला डेमो क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे थोडेसे मिक्स क्वेश्चन मी घेतेय. वैदिक संस्कृती असेल, जैनिझम असेल, बुद्धिझम असेल याच्यावरती. ठीक आहे. गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाण काळी, लक्षात घ्या, गौतम बुद्ध आणि महावीर या दोघांच्या निर्वाण काळी राज्य करीत असलेला राजा कोण? अजातशत्रू, बिंबिसार, धनानंद, दशरथ. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला गौतम बुद्धांचा टाइम पिरियड माहित पाहिजे आणि त्या टाइम पिरियड मध्ये होऊन गेलेले राजे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इथे उत्तर देऊ शकता. दशरथ तर इथे इलिमिनेट करून टाका. दशरथ हा ऑप्शन तुम्ही इझिली इथे इलिमिनेट करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. चला बघा काय येईल उत्तर. एकशे 21 नंबरचा प्रश्न. अजातशत्रू, बरोबर. अजातशत्रू, तर इथं फक्त दशरथ इलिमिनेट केला. बिंदुसार, बिंबिसार, धनानंद राजा. ठीक आहे, कुणाच्या काळामध्ये होता? सम्राट अशोक, बरोबर. त्याच्यामुळे इथं हा ऑप्शन पण इलिमिनेट होऊन जाईल. अजातशत्रू, बिंबिसार, बिंदुसार याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे प्रत्येक राजाचा टाइम पिरियड जो आहे तो तुम्हाला इथं माहित असला पाहिजे. बुद्धांच्या विचारसरणीनुसार जीवन हे अतिशय सुखकारक आहे, जीवन हा भास आहे, जीवन हे दुःखमय आणि क्लेशकारक आहे, जीवन हे सुंदर आहे. बुद्धांच्या विचारसरणीनुसार जीवन हे कसं आहे? दुःखमय आणि क्लेशकारक आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते कारण बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कारण म्हणून गृहीत धरता येणार नाही? क्वेश्चन काय विचारलाय बघा तुम्हाला. कोणतं कारण आहे जे बौद्ध धर्माच्या प्रसाराचं कारण म्हणून गृहीत धरता येणार नाही? वाचा क्वेश्चन. क्वेश्चन वाचायची पण सवय पाहिजे, त्याच्यामुळे लक्षात येतं आपल्याला टाइम किती लागतो. बघा, वैदिक धर्मातील यज्ञयाग, रूढी यांचे अवडंबर याच्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. बुद्धांनी धर्म प्रसारार्थ केलेला लोकभाषेचा स्वीकार, बुद्धांची साधी शिकवण, समतेचा पुरस्कार. सिंपल आहे बघा. हे जे बौद्ध धर्माचा प्रसार झाला का झाला? वैदिक धर्मामध्ये यज्ञयाग, रूढी याच्यामुळे लोकांची पिळवणूक झाली, बरोबर. बुद्धांनी काय केलं? इथं सर्वसामान्यांना समजेल अशी लोकभाषेमध्ये शिकवण दिली, त्याच्यामुळे प्रसार झाला. बुद्धांची शिकवण साधी होती, त्यांनी समतेचा पुरस्कार केला, म्हणून इथं बौद्ध धर्माचा प्रसार झाला. पण बौद्ध धर्मियांची कडवी असहिष्णू वृत्ती होती का? नाही, हे रिझन इथं येणार नाही. बौद्ध धर्माचा प्रसार का झाला? जस्ट एक मिनिट थांबा, हे इथं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. जैन धर्मामध्ये बघा, जैन धर्मामध्ये श्वेतांबर, दिगंबर असे दोन पंथ पडले. जैन धर्मामध्ये श्वेतांबर, दिगंबर असे दोन पंथ पडले. चुकीचं सेंटेन्स तुम्हाला विचारलंय. श्वेतांबर पंथ शुभ्र वस्त्र वापरण्याची मोकळीक देतो. दिगंबर पंथीय दिशा हेच आपलं वस्त्र मानून दिगंबर वृत्तीने राहण्यावर भर देतात.
जैनांमधील 2 पंथापैकी श्वेतांबर पंथीय प्रागतिक असून दिगंबर साधू अधिक कर्मठ आहेत. जैन धर्माची शिकवण भारतीयांच्या क्षात्र वृत्तीला पोषक ठरली. 124 नंबरचा प्रश्न उत्तर काय येईल बघा. 124 नंबरचा प्रश्न बघा. श्वेतांबर दिगंबर बरोबर आहे. ठीक आहे. शुभ्र वस्त्र बरोबर आहे. दिशा बरोबर आहे. 2 पंथ दिगंबर कर्मठ आहेत, पण क्षात्रवृत्तीला पोषक ठरली हे चुकीचं आहे. ठीक आहे. ओके. जैनिझम बुद्धिझम वरती तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन दिसतील. सरळ सेवामध्ये जीके म्हणून क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतात. ओके. 125 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश या ग्रंथात बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांचा संग्रह आहे. डॅश डॅश या ग्रंथामध्ये बुद्धाच्या पूर्वजन्माच्या कथांचा संग्रह आहे. जातक कथा, कथावथू, पूर्व आणि सद्धर्म पुंडरीक. 125 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या ग्रंथामध्ये बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांचा संग्रह आहे? साधा सिंपल क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलाय. जातक कथा बरोबर. जातक कथा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये तुम्हाला बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांचा संग्रह असलेला दिसून येतो. महावीरांची शिकवण त्याच्या शिष्यांनी मौखिक परंपरेने जतन केली. महावीरांच्या शिकवणीच्या संग्रहाला काय म्हटलं जातं? जातक कथा तर बुद्धांशी रिलेटेड आहे बरोबर. तर महावीरांच्या शिकवणीचा जो संग्रह आहे ना, त्याला पूर्व म्हटलं जातं. याला स्टार करा, IMP करा. थोडेसे नवीन कंटेंट वाले क्वेश्चन आहेत जे तुम्हाला इतर ठिकाणी मिळालेले नसतील. तर असे काही क्वेश्चन तुम्हाला इथे दिसत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. ब्राह्मण युग, वैष्णव, शैव पंथ बघा. ब्राह्मण काळामध्ये कर्मकांडाचं प्रस्थ अतोनात वाढलं होतं. 127 नंबरचा प्रश्न. ब्राह्मण काळामध्ये कर्मकांडाचं प्रस्थ जे आहे ना, अतोनात वाढले होते. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत निरनिराळे संस्कार केले जात आणि गौतम धर्मसूत्रामध्ये अशा संस्कारांची संख्या एकूण डॅश डॅश इतकी सांगितली आहे. 32, 40, 50 आणि 80. 127 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा. ओके. 127 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. चला. ब्राह्मण काळामध्ये कर्मकांडाचं प्रस्थ अतोनात वाढलं होतं. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत निरनिराळे संस्कार केले जात. गौतम धर्मसूत्रामध्ये अशा संस्कारांची संख्या किती सांगितली? ठीक आहे. बघा इथं उत्तर काय येईल तुमचं? 40. ठीक आहे. ओके. 40. ओके. आता हे कसे आहेत? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही संख्या जी आहे ही माहीतच असली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्राह्मण काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की ब्राह्मण काळाच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे. या काळामध्ये राजा क्षत्रिय असे. ब्राह्मण काळामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांना कर माफ असे. कराचे ओझे फक्त क्षुद्रांवर पडत असे. वैश्यांवर कराचे ओझे पडे. चुकीचं सेंटेन्स इथं विचारलेलं आहे. ब्राह्मण काळाशी रिलेटेड क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. 128 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. ओके. चला. क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतोय, पण काहीही अवघड नाहीये. चुकीचं विचारलंय. राजा क्षत्रिय असे बरोबर आहे. क्षत्रियांना कर माफ असेल हेही बरोबर आहे. कराचे ओझे वैश्यांवर नव्हतं तर सॉरी हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. फक्त क्षुद्रांवर पडत असे. ओके. तर हे चुकीचे. का चुकीचे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. का चुकीचं आहे? ठीक आहे. मग क्षुद्र आणि वैश्य दोघांवर होतं का? चला, कारण इथं वैश्यांवर कराचे ओझे पडत असले तर फक्त शूद्र नाही येणार, इथं वैश्य पण पाहिजे बरोबर. त्याच्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्राह्मण काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? ब्राह्मण काळाच्या संदर्भात 129 नंबरचा क्वेश्चन घ्या. 129. चला बघा. ब्राह्मण फक्त काय विचारलंय ते थोडंसं केअरफुली बघा. चुकीचं विचारलेलं आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्गांचे समाजात वर्चस्व होते. ऋग्वेद काळामध्ये स्त्रीस असलेले मानाचे स्थान या काळात राहिले नाही. स्त्रियांना या काळात सभेत जाण्याची बंदी होती.
स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते? ब्राह्मण काळाशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे तुमचा. तुम्हाला इथं चुकीचं विधान विचारलेलं आहे, कन्फ्युजन त्याच्यामुळेच होतं. चला, ब्राह्मण काळामधल्या विदुषी स्त्रियांवरती क्वेश्चन आलेला होता, बरोबर. मग ब्राह्मण काळामध्ये तर शिक्षण होतं, बरोबर. ओके, तर हे बरोबर आहे. क्षत्रियांचं वर्चस्व होतं. ऋग्वेद काळामध्ये जे मानाचं स्थान आहे ते राहिलेलं नाही, हेही बरोबर आहे. स्त्रियांना सभेत जाण्याची बंदी होती, हे चुकीचं आहे. डी ऑप्शन चुकीचं आहे, लक्षात घ्या. ओके, कोणता ऑप्शन चुकीचा आहे? डी ऑप्शन. तर प्रत्येक काळामध्ये, वैदिक काळ असेल, ब्राह्मण काळ असेल, उत्तर वैदिक काळ असेल, प्रत्येक काळामध्ये स्त्रियांची जी स्थिती राहिलेली आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सो तुम्ही तो भाग स्किप करू नका. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान ब्राह्मणकालीन संस्कृती संदर्भात चुकीचे आहे? कोणते विधान ब्राह्मणकालीन संस्कृती संदर्भात चुकीचे आहे? या काळामध्ये चातुर्वर्ण निर्माण झाले व आश्रम पद्धती अस्तित्वात आली. उपनिषदांची रचना याच काळातली. ओके, राजसत्ता, तद्वतच सभा समिती दैवी मानल्या जात आणि पुरुष मेधासारखा अमानुष यज्ञ केला जात नसे. 130 नंबरचा क्वेश्चन लक्षात घ्या. चुकीचं विचारलं तर ब्राह्मण काळामध्ये यज्ञ तर केले जात होते, बरोबर. ओके, पहिलं सेंटेन्स जर बघितलं, चातुर्वर्ण्य पद्धती या काळामध्ये अस्तित्वात आली का? बरोबर आहे. उपनिषदांची रचना याच काळामध्ये झाली, बरोबर. राजसत्ता तसेच सभा समिती दैवी मानल्या जात, हेही बरोबर आहे. हा जो अमानुष यज्ञ केला जात नसे म्हटलंय, हे चुकीचं आहे. लक्षात आलं? चुकीचं विचारलंय, केला जात असे. भागवत धर्मास यांच्या काळामध्ये किंवा यांच्या काळी राजाश्रय मिळाला. 131 नंबरचा क्वेश्चन, भागवत धर्माला कोणाच्या काळामध्ये राजाश्रय मिळाला? मौर्य, कुशाण, गुप्त, वर्धन घराणे. भागवत धर्माला कोणाच्या काळामध्ये राजाश्रय मिळाला? 131 नंबरचा क्वेश्चन बघा, 131 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, मौर्य, कुशाण, गुप्त, वर्धन घराणे. टाइम पिरियड माहित असेल तर उत्तर येणार आहेत गुप्त. बरोबर आहे, गुप्त. भागवत धर्माला कोणाच्या काळामध्ये राजाश्रय मिळाला? गुप्ता पिरियड मध्ये राजाश्रय मिळाला. ओके, 132 नंबरचा क्वेश्चन घ्या. डॅश डॅश यांनी लिंगायत पंथाची स्थापना केली. बसवेश्वर, वीरभद्र, भद्रभाऊ, वीरशैव. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही जास्त एक्सप्लेनेशन देत नाहीत, कारण का इच अँड एव्हरी पॉइंट वरती क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे पुढे तुम्हाला ते क्वेश्चन होऊन जातील. लिंगायत पंथाची स्थापना कोणी केली? बसवेश्वर, वीरभद्र, भद्रभाऊ. बसवेश्वरांनी केली, बरोबर. लिंगायत पंथाची स्थापना कोणी केली? बसवेश्वरांनी केली. ठीक आहे. वैष्णव पंथाच्या मते मोक्ष प्राप्तीचा मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, रूढी पालन, भक्ती मार्ग. 133 नंबरचा क्वेश्चन बघा. वैष्णव पंथ, शैव पंथ, वैष्णव पंथ, लिंगायत पंथ. तर इथं जर वैष्णव पंथाचा तुम्ही विचार केला तर भक्ती मार्ग मोक्ष प्राप्तीचा मार्ग. ठीक आहे, भक्ती मार्ग हा इथं मोक्ष प्राप्तीचा मार्ग दिसून येतो. ठीक आहे, असे क्वालिटी क्वेश्चन आहेत, भरपूर क्वेश्चन पुस्तकामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन आपण घेतोय वैदिक संस्कृतीवरती आधारित. चला क्वेश्चन घ्या पुढचा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, वैदिक संस्कृती. बघा, नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा. नद्या आणि त्यांची जी वैदिक नावं होती त्याच्या जोड्या लावा, असा क्वेश्चन आहे. सरस्वती, परुष्णी, अस्किनी, वितस्था. इकडे तुम्हाला नवीन जी नाव, एका बाजूला वैदिक नावं दिलेत, एका बाजूला नवीन नावं दिलेत. नवीन नावामध्ये चिनाब, झेलम, सरस्वती, रावी. चला काय येईल उत्तर बघा. सरस्वतीवरनं तुम्ही उत्तर काढू शकता का? सरस्वतीला सरस्वती येईल, त्याच्यामुळे डी ऑप्शन मध्ये य साठी 4 आहे, इलिमिनेट करा. अ ऑप्शन मध्ये य साठी 1 आहे, इलिमिनेट करा. इथं 3 आहे. ठीक आहे. ओके, परुष्णी, परुष्णीसाठी चिनाब आहे का रावी आहे, त्याच्यावरून तुमचा पुढचा ऑप्शन इथं चेक होणार आहे. ठीक आहे. ओके, चला बघा 42 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. परुष्णीसाठी रावी. ठीक आहे, रावी. ओके, अस्किनीसाठी चिनाब
आणि वितस्तासाठी झेलम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परुष्णीवरती तुमचं उत्तर राहिलं बरोबर. परुष्णीसाठी रावी, परुष्णीसाठी रावी म्हणजे उत्तर काय आलं? सी ऑप्शन. लक्षात आलं? 2 ऑप्शन मध्ये फक्त कन्फ्युजन राहिलं आणि हे क्वेश्चन वारंवार एक्झाम मध्ये रिपीट होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न. आर्यांचं मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय, या मताचं जोरदार समर्थन कोणी केले? आर्यांचं मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय, या मताचं जोरदार समर्थन कोणी केलं? मॅक्स म्युलर, इकुली, बोस सरदेसाई, सर विल्यम जोन्स. 43 नंबरचा क्वेश्चन. आर्यांचं मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे, या मताचं जोरदार समर्थन कोणी केलं? 43 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. चला, मॅक्स मुलर बरोबर. याच्यावरती पण क्वेश्चन येतात. मॅक्स मुलर. तर मध्य आशिया हे आर्यांचं मूळ वस्तीस्थान जे आहे ना, या मताचं जोरदार समर्थन मॅक्स मुलर यांनी केलं. कोणी केलं? मॅक्स म्युलर यांनी केलं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला बघा, तर आर्यांच्या मूळ वस्तीस्थानावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. उत्तर आहे मॅक्स मुलर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ऋग्वेदाची खालील 2 ब्राह्मणे आहेत. ठीक आहे. ऋग्वेदाची खालील 2 ब्राह्मणे आहेत. ऐतरेय आणि कौशितकी, तैत्तिरीय व शतपथ, तांड्य व छांदोग्य, छांदोग्य व जैमिनीय. आता हे नवीन क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. याच्यावरती जर क्वेश्चन आले बरोबर, आता कॉमन क्वेश्चन सगळ्यांना येतील, पण जे थोडस अपडेटेड कंटेंट आहे, नवीन कंटेंट आहे, इथं तुमचे मार्क जायला नको. तर ऋग्वेदामध्ये ऐतरेय आणि कौशितकी हे 2 ब्राह्मणे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. ऐतरेय आणि कौशितकी. आर्य संस्कृतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? क्वेश्चन बघा. पहिलं विधान आहे आर्य संस्कृती नागरी संस्कृती होती. बरोबर आहे. ठीक आहे. चुकीचं आहे. सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका इथं. आर्य संस्कृती नागरी संस्कृती नव्हती. बरोबर आहे. आर्य संस्कृतीत स्त्रियांना मानानं वागवलं जाई. बरोबर आहे. पितृसत्ताक होती. बरोबर आहे. मग चुकीचं काय ना, नागरी नव्हती. बरोबर, कारण एक सेंटेन्स काय सांगते आपल्याला की नागरी नव्हती, मग इथे नागरी होती आलं. चुकीचं आहे. बरोबर. तर संस्कृतीमध्ये कोणती संस्कृती नागरी होती, कोणती संस्कृती नागरी नव्हती, हे जे आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाही होऊ द्यायचंय. आणि कन्फ्युजन होण्यासारखीच विधानं एक्झाम मध्ये विचारली जातात. ठीक आहे. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्य स्त्रीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? आर्य स्त्रीच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? आर्य स्त्री पडदानशील होती. कित्येक आर्य स्त्रिया पंडिता होत्या. त्या धार्मिक कृत्यात पतीच्या बरोबरीने भाग घेत. त्या गृह कृत्यदक्ष हो असत. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. 46 नंबरचा क्वेश्चन. आर्य स्त्रीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 46 नंबरचा क्वेश्चन बघा. कित्येक आर्य स्त्रिया पंडिता होत्या. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्या धार्मिक कृत्यात पतीच्या बरोबरीने भाग घेत. बरोबर आहे. गृहकृत्य दक्ष असत. बरोबर आहे. पडदानशील होत्या हे चुकीचं आहे. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. जर हे सगळे 3 विधान बरोबर असतील तर पडदानशील कशा असतील त्या? बरोबर, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आर्यांच्या आहारात घोडा व बैल या प्राण्यांच्या मांसाचा समावेश होता. बघा, 47 नंबरचा क्वेश्चन. घोडा आणि बैल या प्राण्यांच्या मांसांचा समावेश होता. आर्य सुरापान करीत. ओके. आता इथं समावेश होता म्हणल्यानंतर हे बरोबर असणार आहे, म्हणलं तर हे चुकीचं असणार आहे. आपलं उत्तर आलं. बरोबर. पण तुम्हाला काय एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह सेंटेन्स राहणार आहे. ओके. आर्य सुरापान करीत. बरोबर आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आर्यांच्या आहारात समावेश असे. बरोबर आहे. ओके.
फक्त मग आता मांस खाणे निषिद्ध कसं असेल नसेल, बरोबर, लक्षात आलं. त्याच्यामुळे कन्फ्युजन करणारे सेंटेन्स असतात, आपल्याला इथं प्रॉपर उत्तर द्यावी लागतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आर्यांना सोने हा धातू माहित नव्हता. आर्यांना सोने हा जो धातू आहे हा माहित नव्हता. ओके. आर्यांमध्ये बालविवाहाची पद्धती रूढ होती. आर्य स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं जाई. आर्य स्त्रियांना योग्य वर निवडण्याचा अधिकार होता. काय विचारले आता? बरोबर विचारलंय का चुकीचं विचारलंय? थोडस केअरफुली बघा. तर इथं तुम्हाला बरोबर सेंटेन्स विचारले, लक्षात आलं. बी ऑप्शन, आर्य स्त्रियांना योग्य वर निवडण्याचा अधिकार होता. बरोबर. ओके, क्लिअर. बाकीचं सगळं चुकीचं आहे, लक्षात आलं. तर इथं का चुकीचं आहे ते माहित पाहिजे. सोने हा धातू माहित नव्हता किंवा बालविवाहाची पद्धती रूढ होती म्हटलंय तर नव्हती, लक्षात घ्या. ओके. जर इथं वर निवडण्याचा अधिकार असेल तर बालविवाहाची पद्धती असेल का? नसणार आहे. सिंपल क्वेश्चन आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्य या नद्यांच्या खोऱ्यामध्ये राहत. सिंधू, सरस्वती, दृश्यद्रुती. दुसरा ऑप्शन आहे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा. तिसरा ऑप्शन आहे गंगा, कावेरी, यमुना. चौथा ऑप्शन आहे कृष्णा आणि गोदावरी. 49 नंबरचा क्वेश्चन बघा. 49 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. चला. आर्य कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात राहत? सिंधू, सरस्वती, दृश्यद्रुती. बरोबर आहे. सिंधू, सरस्वती, दृश्यद्रुती. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. आर्यांची कुटुंब पद्धती पितृसत्ताक असून साधारणपणे डॅश डॅश पिढ्यांचा एकाच कुटुंबामध्ये समावेश होता. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की आर्यांची कुटुंब पद्धती कशी होती? पितृसत्ताक होती. तुम्हाला मातृसत्ताक पण देतील, ठीक आहे. पितृसत्ताक होती. ओके. किती पिढ्यांचा समावेश होता असं तुम्हाला विचारलंय? 3 पिढ्या, 2 पिढ्या, 4 पिढ्या, 7 पिढ्या. 3 पिढ्यांचा एकाच कुटुंबामध्ये समावेश असेल. 3 पिढ्यांचा एकाच कुटुंबामध्ये समावेश असे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्यांच्या वस्त्रांमध्ये खालीलपैकी कोणत्या वस्त्रांचा समावेश नव्हता म्हटलंय? ठीक आहे. सुती कपडे, लोकरीचे कपडे, कातडी वस्त्रे आणि कृत्रिम धाग्यांची वस्त्रे. 51 नंबरचा क्वेश्चन. खूप सोपा प्रश्न आहे. त्या काळामध्ये कृत्रिम धागे होते का? नाही. सुती कपडे आर्य वापरत, लोकरी वस्त्रे वापरत, कातडी वस्त्रे वापरत. फक्त कृत्रिम धाग्यांची जी वस्त्र आहेत ना ती आर्यांच्या वस्त्रामध्ये समावेश नव्हता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वैदिक काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? दूत, नृत्य, शिकार आणि रथांच्या स्पर्धा ही मनोरंजनाची साधनं होती. ओके. शेती, कापड विणणे हे प्रमुख व्यवसाय होते. आर्यांची प्रकृती ऐहिक सुखोपभोगाची होती. बहुपत्नीत्वाची चाल अस्तित्वात नव्हती म्हटलंय. नव्हती. आता याच्यामध्ये पूर्ण नॉलेज गेन करा. मनोरंजन तुम्हाला विचारलं जातं वैदिक काळामधली मनोरंजनाची साधने कोणती? दूत, नृत्य, शिकार, रथ, स्पर्धा. लक्षात ठेवा. शेती, कापड प्रमुख व्यवसाय. लक्षात ठेवा. ऐहिक सुखोपभोग. लक्षात ठेवा. बहुपत्नीत्वाची चाल अस्तित्वात नव्हती म्हटलंय तर होती. बरोबर. बहुपत्नीत्वाची चाल तिथं अस्तित्वात होती. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्यांच्या भरत, मत्स्य, यदू, पुरु इत्यादी जमाती होत्या. बघा. आर्यांच्या भरत, मत्स्य, यदू, पुरु या जमाती होत्या. त्यांपैकी डॅश डॅश ही सर्वात प्रबळ जमात होती. भरत, मत्स्य, यदू का पुरु? चला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. भरत, मत्स्य, यदू आणि पुरु. 53 नंबरचा क्वेश्चन. भरत. बरोबर. बघा. तर भरत ही जी जमात होती ना, भरत ही सर्वात प्रबळ जमात होती. लक्षात आलं. यांपैकी भरत. आर्यांच्या धार्मिक जीवनामध्ये कर्मकांडाला अजिबात थारा नव्हता. कर्मकांडाचं प्राबल्य होतं. आत्म्याचे पावित्र्य महत्वाचे मानले जाई.
आणि अहिंसेच्या तत्वास फार महत्व होते. आर्यांच्या धार्मिक जीवनामध्ये काय होतं लक्षात घ्या. एका सेंटेन्स मध्ये दिले कर्मकांडाला अजिबात थारा नव्हता. ठीक आहे, एका सेंटेन्स मध्ये दिले कर्मकांडाचे प्राबल्य होते. उत्तर काय येईल? कर्मकांडाचे प्राबल्य होते. ओके, म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणते की कन्फ्युजन करण्यासाठी पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऋग्वेदकालीन जीवन हे प्रामुख्याने डॅश डॅश स्वरूपाचे होते. ऋग्वेदकालीन जीवन हे प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचे होते? नागरी, ग्रामीण, टोळ्या व जमाती, अर्धनागरी. 55 नंबरचा क्वेश्चन बघा. 55. ऋग्वेद काळामधलं जे जीवन होतं ते कसं होतं? नागरी तर नव्हतंच, बरोबर. अर्धनागरी पण नसणार आहे. ग्रामीण आणि टोळ्या जमातीमध्ये तुमचं उत्तर आहे. उत्तर काय येईल? टोळ्या व जमाती स्वरूपाचं होतं. कसं होतं? टोळ्या आणि जमाती स्वरूपाचं तुम्हाला इथं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. 266 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा. 266 नंबरचा क्वेश्चन. गुप्त काळामध्ये गण, निगम आणि श्रेणी यांसारख्या व्यापाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या संघटना अस्तित्वात होत्या. स्टार करा, लक्षात ठेवा की गुप्त काळामध्ये गण, निगम, श्रेणी यांसारख्या व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या संघटना अस्तित्वात होत्या. श्रेणीच्या कार्यकारी समितीत डॅश डॅश निवडलेले प्रतिनिधी असत. 5 ते 7, 7 ते 13, 7 ते 15, 3 ते 5. उत्तर काय येईल बघा. 266 नंबरचा क्वेश्चन. चला, क्वेश्चन वाचा. तीन ते 5. ठीक आहे. गुप्त काळामध्ये गण, निगम, श्रेणी याच्या व्यापाऱ्यांच्या किंवा उद्योजकांच्या संघटना होत्या. किंवा तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. गण, निगम, श्रेणी यांसारख्या व्यापाऱ्यांच्या श्रेणी डॅश डॅश काळामध्ये अस्तित्वात होत्या. गुप्त काळामध्ये प्रतिनिधी किती होते? 3 ते 5. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गुप्त काळामध्ये श्रेणी सारख्या व्यापारी व उद्योजकांच्या संघटनांकडून देवळे बांधणे, विहिरी खोदणे, पाणपोई चालवणे अशी कामं केली जात. मंदसौर येथील सूर्य मंदिर कोणी बांधले? सावकार संघटनेने बांधले, विणकर संघटनेने बांधले, सुवर्णकार संघटना का विश्वकर्मा संघटना? गुप्त काळामधलं सूर्य मंदिर कोणत्या संघटनेनं बांधलं असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. 267 नंबरचा क्वेश्चन. विणकर संघटना, बरोबर. उत्तर काय येईल? विणकर संघटना. ओके. शूद्रकाचे मृच्छकटिक हे नाटक बघा. तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. मृच्छकटिक हे नाटक कोणाचं आहे? मृच्छकटिक हे नाटक शूद्रकाचं आहे. ठीक आहे. डॅश डॅशच्या चारुदत्त या नाटकावर आधारित आहे. भास यांच्या चारुदत्त, दंडी यांच्या, भवभूती यांच्या का भारवी यांच्या? 268 नंबरचा क्वेश्चन बघा. काय येईल उत्तर? शूद्रांचं जे मृच्छकटिक हे नाटक आहे हे भासांच्या चारुदत्त या नाटकावर आधारित आहे. म्हणजे चारुदत्त हे नाटक कोणाचं? भासांचं. हेही तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. खालीलपैकी कोण प्राचीन भारतीय औषध विज्ञानाशी संबंधित नव्हते म्हटलंय. ठीक आहे. ओके. बघा, सुश्रुत होते, धन्वंतरी होते, चरक होते, आर्यभट्ट
औषध विज्ञानाशी संबंधित नव्हते. तर माझा क्वेश्चन तुमच्यासाठी की आर्यभट्ट कशासाठी संबंधित होते? आर्यभट्ट कशाशी संबंधित होते? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा 270 नंबरचा. खालीलपैकी कोणते नाटक नायिका विरहित आहे? क्वेश्चन तुमच्या समोर आहे. कोणतं नाटक नायिका विरहित आहे? मुद्रा राक्षस, विशाखा दत्त, कुमार संभव, कालिदास, रत्नावली, हर्षवर्धन, शिशुपालवध, माघ. उत्तर काय येईल बघा. 270 नंबरचा क्वेश्चन. 270 नंबरचा क्वेश्चन. आता इथं जे ऑप्शन तुम्हाला दिलेत ना व्यवस्थित वाचा. पहिला ऑप्शन बरोबर. कुमार संभव नायिका आहे, रत्नावली नायिका आहे, शिशुपालवध नायिका आहे, मुद्रा राक्षस विशाखा दत्त म्हणजे हे नायिका विरहित आहे. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता अनुक्रम अचूक आहे? क्वेश्चन तुम्हाला दिलाय की खालीलपैकी कोणता अनुक्रम अचूक आहे? समुद्रगुप्त, रामगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, कुमारगुप्त, स्कंदगुप्त. गुप्त घराण्यातील जे राजे आहेत, ठीक आहे, गुप्त घराण्यामधले जे राजे आहेत ना त्यांचा क्रम दिलाय. चंद्रगुप्त, विक्रमादित्य, समुद्रगुप्त, रामगुप्त, स्कंदगुप्त, कुमारगुप्त. आता याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचं जर नाव माहित असेल तर थोडस सोपं होऊन जातं. बघा समुद्रगुप्त, ठीक आहे, अचूक क्रम. इथं समुद्रगुप्त आहे, इथे चंद्रगुप्त, इथं रामगुप्त, इथं पण रामगुप्त. उत्तर काय बघा. उतरता क्रम, चढता क्रम जो काही असेल तो असेल. बरोबर. अचूक क्रम समुद्रगुप्त, रामगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, कुमारगुप्त, स्कंदगुप्त. ठीक आहे. तर क्वेश्चन कसेही येऊ शकतात, तुमची तयारी असली पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मौर्य राजधान्या, पाटलीपुत्र, गुप्त, वैशाली, हर्षवर्धन, कनौज, पल्लव, कांची. याच्यामध्ये मौर्य, पाटलीपुत्र, हर्षवर्धन, कनौज, पल्लव, कांची बरोबर आहे. गुप्त साठी इथं वैशाली नाही येणार तर काय येईल? जेवढे जेवढे क्वेश्चन मी विचारले तेवढ्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं मला चॅट बॉक्स मध्ये द्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश हा गुप्त सम्राट, डॅश डॅश हा गुप्त सम्राट स्वतःला अश्वमेध महेंद्र किंवा महेंद्रादित्य म्हणून घेत असे. क्वेश्चन बघा. डॅश डॅश हा गुप्त सम्राट स्वतःला अश्वमेध महेंद्र किंवा महेंद्रादित्य म्हणून घेत असे. तो कार्तिकेयाचा भक्त होता. त्याने आपल्या रौप्य मुद्रांवर गरुडाऐवजी मोराच्या आकृत्या, कारण का कार्तिकेयाचा भक्त होता. ठीक आहे. ओके. असा कोणता गुप्त सम्राट होता? कुमारगुप्त होता, स्कंदगुप्त होता, समुद्रगुप्त होता का पुरुगुप्त होता? 273 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल बघा. कुमारगुप्त बरोबर. उत्तर काय येईल? कुमारगुप्त हा गुप्त सम्राट अश्वमेध महेंद्र किंवा महेंद्रादित्य. ठीक आहे. जनरली आपण समुद्रगुप्त उत्तर देतो कारण समुद्रगुप्तांवरती क्वेश्चन पण भरपूर असतात. पण इथं उत्तर काय आहे? उत्तर आहे कुमारगुप्त. ठीक आहे. क्लिअर. समजलं का बघा इथपर्यंत? तर असे क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व्ह करायला मिळत आहेत. पुस्तकामध्ये 30,000 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी तुमची होणार आहे. सो तुम्हाला काय करायचंय? जितके जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, जितक्या लवकरात लवकर हे पुस्तक परचेस करता येईल करा. तुम्ही राज्यसेवा देत असाल, तुम्ही कंबाईन देत असाल, तुम्ही सरळ सेवा भरती कुठलीही परीक्षा तुम्ही द्या, सगळा भाग जो आहे जीकेचा तो तुमचा या पुस्तकामधून डेफिनेटली कव्हरच होणार आहे. ओके क्लिअर. त्याच्यामुळं प्रॅक्टिस जितकी राहील तेवढा तुमचा स्पीड पण इथे वाढेल, तुमचं नॉलेज गेन होईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव आणि चोळ राजांवरती क्वेश्चन आहेत. चालुक्यांची राजधानी बदामी, मगध, पैठण, पाटलीपुत्र. कोणती होती चालुक्यांची राजधानी? चॅटबॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोणती होती चालुक्यांची राजधानी?
चला, पाटलीपुत्र येणार नाही, मगध येणार नाही, बरोबर. बदामी, वातापी, बरोबर, बदामी, वातापी. ओके. डॅश डॅश हा चालुक्य घराण्याचा मूळ पुरुष होय. चालुक्य घराण्याचा मूळ पुरुष कोण होता? जयसिंह, पहिला पुलकेशी, पहिला कीर्तिवर्मन का मंगलीश? 276 नंबरचा क्वेश्चन. जयसिंह, पहिला पुलकेशी, पहिला कीर्तिवर्मन आणि मंगलीश. 276 नंबरचा क्वेश्चन. जयसिंह हा चालुक्य घराण्याचा मूळ पुरुष होता, लक्षात ठेवा. कोण? जयसिंह. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश हा चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. चालुक्य घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा कोण? पहिला पुलकेशी, दुसरा पुलकेशी, मंगलीश, पहिला कीर्तिवर्मन. 277 नंबरचा क्वेश्चन बघा. 277. दुसरा पुलकेशी, बरोबर. दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होता. ठीक आहे. दुसऱ्या पुलकेशीने डॅश डॅशचा पराभव करून परमेश्वर असे बिरुद धारण केले. 278 नंबरचा क्वेश्चन बघा. दुसऱ्या पुलकेशीने 278 कुणाचा पराभव करून परमेश्वर असे बिरुद धारण केले? 278. हर्षाचा, मंगलीशाचा, पल्लवांचा का चोलांचा? हर्षाचा, बरोबर. हर्षाचा पराभव केला आणि परमेश्वर असे बिरुद जे आहे ना इथं धारण केलेले दिसून येतं दुसऱ्या पुलकेशीने. ठीक आहे. ओके. चालुक्य काळामध्ये गाव किंवा खेडे हा शासनाचा सर्वात लहान भाग असे. लक्षात घ्या. चालुक्य काळामध्ये गाव किंवा खेडे हा शासनाचा सर्वात लहान भाग असे. याच्या प्रमुखाला डॅश डॅश असे म्हणत. चालुक्य काळामध्ये गाव किंवा खेडे जो शासनाचा सर्वात लहान भाग होता त्याच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणत, गाऊड म्हणत, राजूक म्हणत का भौगिक म्हणत? 279 नंबरचा क्वेश्चन बघा. 279. गाऊड म्हणत, बरोबर. गाऊड. लक्षात ठेवा. काय उत्तर येईल याचं? याचं उत्तर येईल गाऊड. ठीक आहे. ओके. 280 नंबरचा क्वेश्चन बघा. चालुक्य राजे डॅश डॅश होते. बौद्ध धर्मीय, जैन धर्मीय, शैव किंवा वैष्णव पंथाचे, धर्माच्या बाबतीत उदासीन. 280 नंबरचा क्वेश्चन. शैव किंवा वैष्णव पंथाचे, बरोबर आहे. शैव किंवा वैष्णव पंथाचे. बौद्ध जैन धर्मीय नव्हते. ओके. क्लिअर? समजलं का? बघा इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारा. ओके. ठीक आहे. तर हे झाले आपले प्राचीन भारताचे क्वेश्चन. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण इथं पुढचे क्वेश्चन घेऊया. याच्यामध्ये तुमचा प्राचीन भारताचा भाग बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. भरपूर क्वेश्चन आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मॅपशी रिलेटेड पण काही क्वेश्चन घेतले जातील. क्वेश्चन तुम्ही मध्ययुगीन भारताचे क्वेश्चन पण आपण इथे घेणार आहोत. आधी प्राचीन भारताची सिरीज आपण कंप्लीट करतोय. ठीक आहे. ओके. क्लिअर? तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. पुस्तक आहे स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज 19वी आवृत्ती, पोलीस कॉन्स्टेबल, तलाठी परीक्षा, ग्रामपंचायत अधिकारी, भूकर मापक, ज्युडिशियल रिसर्च, लिपिक, सगळ्याच परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. 6,500 वस्तुनिष्ठ प्रश्नांमधून 30,000 प्लस प्रश्नांची तयारी होणार आहे. लक्षात घ्या. तर हे पुस्तक नक्की यूज करा आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच तुमचा स्कोर वाढवा. तर ही जी लेक्चर सिरीज आहे आपली जीकेची कंटिन्यू राहणार आहे. नक्की फॉलो करा चॅनलला आपल्या. काही तुमच्या शंका असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळेल. पुस्तक मागवताना काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.